आज आपण दुधीची काप बनवणार आहोत. त्यासाठी मी बघा दुधी भोपळा घेतला आहे आणि त्याचे सालवरची काढून टाकली. आता त्याचे काप करून घेते बघा असं. आता मी असे काप बनवून घेतलेत बघा, जाडसरच बनवले. आता मी पुरतं मीठ घेतलं आहे, 2 चमचे लाल तिखट घेतलं आहे, हळद घेतली, गरम मसाला घेतला आहे 1 चमचा आणि 1 चमचा धण्याची पावडर घेतली, 1 चमचा तांदळाचे पीठ घेतलं आहे आणि 1 चमचा बेसन पीठ घेतलं आहे. आता हे सर्व मिक्स करते. मिक्स करून घेतले बघा आणि आता हे काप आहे ना, हे याच्यामध्ये असं हे करते, घोळवते असे. आता गॅसवर मी पॅन ठेवलं आहे बघा, त्याच्यात तेल घातलं आहे आणि आता हे असं याची काप, भोपळ्याची काप, दुधी भोपळ्याची आता हे मी याची फ्राय करून घेते बघा, कमी तेलामध्ये घेते. आता हे खालून चांगले फ्राय झालेत. आता मी पलटी करून घेते बघा, झालेत. आता मी काढून घेते आणि दुसरे पण असेच करून घेते. दुधी भोपळ्याचे काप केलेत. भाजी आवडत नसेल तर असं करायचं. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.